फुटी प्रकरण, दोषींवर कठोर कारवाई करा. धुळे युवासेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने. नीट वैद्यकीय पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असून या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. युवासेनेतर्फे केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या एनटीए प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या कष्टाचा बाजार मांडणाऱ्या दोषींना फाशी द्या, पेपर फुटीच्या चौकशीत पारदर्शकता ठेवा अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. युवासेना यांनी सांगितले की वर्षानुवर्षे अहोरात्र मेहनत करून विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करतात. मात्र अशा पेपर फुटीच्या प्रकारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होत असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. युवासेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला, नीट पेपर फुटी प्रकरणाची चौकशी जलद गतीने करून दोषींना कठोरतम शिक्षा व्हावी. पारदर्शक फेरपरीक्षा, ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्यासाठी यंत्रणेने ठोस पावले उचलावीत. एनटीएची पुनर्रचना, वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या सत्राला पूर्णविराम देण्यासाठी परीक्षा नियंत्रण मंडळाची चौकशी करून पुनर्रचना करण्यात यावी. हा फक्त एका परीक्षेचा प्रश्न नसून देशातील लाखो तरुणींच्या भविष्याचा आणि त्यांच्या पालकांच्या कष्टाचा प्रश्न आहे. जोपर्यंत दोषी गजाआड होत नाहीत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत युवासेना रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. यावेळी युवासेना जिल्हा अध्यक्ष कुणाल कानकाटे सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, महानगर प्रमुख धीरज पाटील, अण्णा फुलपगारे, प्रशांत भामरे, जयेश फुलपगारे, दीपक जाधव, तरबेज शेख, गोपी चव्हाण, जयेश नाईक, गोलू मुर्तडक, आवी जोंधळे, प्रणित पाटील, प्रेम कानकाटे, तुषार शिंदे, वैभव कानकाटे, यश वराडे आदी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात निदर्शने व आंदोलने करण्यात आली. याच्यात काही प्रमुख मागण्या आम्ही यातर्फे करत आहोत की या नीट परीक्षा पेपर घोटाळा करणारे जे कथित दोषी आहेत खरोखर यांची निष्पक्षपणे कठोर अशी चौकशी झाली पाहिजे आणि ही जी नेटा ही जी केंद्रीय परीक्षा संस्था आहे याची पुनर्रचना झाली पाहिजे आणि यामध्ये कोणताही पक्षपात न करता निष्पक्षपणे या सर्वांवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.